ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मखमलाबाद परिसरातील प्रत्येकाच्या आवडीचं व्यक्तिमत्व, एक समाजसेवक ते जनसेवक, लोकांच्या मदतीला धावून जाणारे शिवतांडव युवा प्रतिष्ठान मखमलाबाद संस्थापक अध्यक्ष तथा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नाशिक महानगर तरुण नेतृत्व गणेशभाऊ काकड यांचा अभिष्टचिंतन सोहळा नुकताच संपन्न झाला। अभिष्टचिंतन सोहळा 21 सप्टेंबरला सायंकाळी 8 वाजेच्या दरम्यान करण्यात आला। या अभिष्टचिंतन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते आणि भाजपा जिल्हा कामगार सेनेचे सरचिटणीस धर्मवीर विक्रम नागरे, पंचवटी मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, प्रमोद पालवे, प्रवीण भाटे यांच्या उपस्थितीत गणेशभाऊ काकड यांचा केक कापून त्यांचं अभिष्टचिंतन करण्यात आलं। हा अभिष्टचिंतन सोहळा मखमलाबाद येथील काकड गल्ली मखमलाबाद येथे पार पडला। मखमलाबाद परिसरात गणेशभाऊ काकड हे गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत। तसेच परिसरामध्ये रस्ते, पाणी, लाईट, महानगरपालिका संबंधी इतर समस्यांना नागरिकांची ते मदत करत असतात। समाजकारणाचा वारसा जपून विचारधारेला मनाशी बाळगून गणेशभाऊ काकड फक्त पदासाठी काम करत नसून प्रत्येकाच्या मदतीला ते पुढे येत असतात। प्रभागांमध्ये प्रत्येक नागरिक, तरुण, विद्यार्थी, महिलांच्या समस्यांना योग्य ती मदत करून त्यांच्या समस्या सोडवितात। शिवतांडव युवा प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी क्रिकेट स्पर्धा, गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात गणेशभाऊ काकड यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम केले जातात आणि उत्सवांना आणि स्पर्धांना उदंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे गणेशभाऊ काकड यांची लोकप्रियता प्रभागात मखमलाबाद परिसरामध्ये वाढत आहे। प्रत्येक पक्षाचे नगरसेवक आणि नेत्यांशी त्यांचे संबंध असल्यामुळे सर्व पक्षीय नेते त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित होते। अभिष्टचिंतन सोहळ्यास आलेल्या सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। तरुणांच्या पाठीशी उभे राहणारे तरुण नेतृत्व असल्याचं यावेळी मान्यवरांनी सांगितलं आणि शुभेच्छा दिल्या। या अभिष्टचिंतन सोहळ्यास शिवतांडव युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, पदाधिकारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे, मखमलाबाद नागरिक, नाशिककरांचे आणि मित्र परिवाराचे आभार गणेशभाऊ काकड यांनी मानले। What about